आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज। निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या तीन पक्षाची मिळून 30 सदस्य निवडून आलेले। पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती। त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे। मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील,